नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, जसं की मी सांगितलं होतं की कॉलेज व्हॅकन्सी रिपोर्ट हा 17/8/2024 ला यायला हवा होता, परंतु बऱ्याचशा कॉलेजने अपडेटेड माहिती या ठिकाणी पुरवलेली नसल्यामुळं हा व्हॅकन्सी रिपोर्ट 18/8/2024 रोजी थोडासा उशिरा आपल्याला मिळेल असं मी सकाळच्याच व्हिडिओमध्ये आजच्या म्हणजे 18 तारखेच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. आणि त्यानुसारच आता कुठल्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत, कोणत्या कॅटेगरीला किती जागा शिल्लक आहेत याचा रिपोर्ट वेबसाईटला आलेला आहे. मित्रांनो, हा रिपोर्ट कसा चेक करायचा, कुठल्या कॉलेजला किती सीट शिल्लक आहेत, आपल्या कॅटेगरीला सीट शिल्लक आहेत का नाही, हे कसं पाहायचं याचा डिटेल व्हिडिओ मध्ये आपण माहिती पाहणार आहोत. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा किंवा कॉपी करून सर्च बॉक्स मध्ये पेस्ट करा. तुमच्या समोर हे अशा प्रकारचं पेज ओपन होईल. त्याचबरोबर याची लिंक मी तुम्हाला टेलिग्रामच्या चॅनलला देखील दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला ती देखील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. आता इथं आल्यानंतर तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसेल, चेक वॅकन्सी ऑब्लिक अलॉटमेंट. तर याच्यामध्ये आता करंट वॅकन्सी रिपोर्ट हे ऑप्शन ऍड झालेलं आहे. तर आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारेल सिलेक्ट युनिव्हर्सिटी. सिलेक्ट युनिव्हर्सिटी म्हटल्यानंतर तुम्हाला ज्या कॉलेजची इन्क्वायरी करायची आहे, अनालिसिस करायचं आहे, ते कॉलेज ज्या युनिव्हर्सिटीमध्ये येतं ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल जे पॉप्युलर कॉलेज आहेत, जीएलसी आणि आयएलएस कॉलेज आहेत, त्याविषयीची आपण माहिती पाहूया. जर आता मला आयएलएस कॉलेजचं पाहायचं असेल तर ते पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत येतं. तर मी इथं सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी हे युनिव्हर्सिटीमध्ये सिलेक्ट करून घेईल. आता या युनिव्हर्सिटी अंतर्गत जितके कॉलेजेस रजिस्टर्ड आहेत त्यांची इथं आता आपल्याला लिस्ट पाहायला मिळणार आहे. आणि मग यामध्ये काही कॉलेजेस आता कदाचित नसतील देखील, कारण त्या कॉलेजनी आणखीन त्यांचा वॅकन्सी रिपोर्ट इथं दिलेला नसेल, तर तो उद्यापर्यंत आणखीन अपडेट होईल. तर आता इथं पहा, आयएलएस लॉ कॉलेज पुणे याचा वॅकन्सी रिपोर्ट अवेलेबल आहे. तर ते मी इथं सिलेक्ट करून घेतलं. इथे त्या कॉलेजचं नाव आलेलं आहे आणि शो वॅकन्सी यावरती मी जेव्हा क्लिक करेन प्रकारचं पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी इथं कॅटेगरी दिलेली आहे, ओपन, एससी, एसटी, डीटी, बीजे किंवा एसईबीसी, ईडब्ल्यूएस. आणि त्याच्या खाली जनरल आणि फिमेल. जनरल म्हणजे याच्यामध्ये कुणीही ऍडमिशन घेऊ शकतं, बॉईज घेऊ शकतात, गर्ल्स घेऊ शकतात. या एससी एसटी चे स्टुडंट्स इथं मेरिटनुसार यांना ऍडमिशन मिळू शकतं. त्यामुळे इथं जी फॉर जनरल दिलेला आहे. एफ म्हणजे फिमेल. फिमेल मध्ये फक्त ओपनच्याच फिमेलला या ठिकाणी ऍडमिशन मिळेल. एससी जनरल, तर एससीच्या मेल प्लस फिमेल अशा 5 जागेवरती गर्ल्स देखील ऍडमिशन भेटेल आणि बॉईजला देखील भेटेल. फिमेलच्या ज्या 2 जागा आहेत त्या मात्र इथं बॉईजला भेटणार नाही, एससीच्या फिमेललाच या ठिकाणी दिसून येईल. तर ओपनच्या 14, फिमेलच्या 3 अशा ओपन मध्ये. आणि अदर दॅन महाराष्ट्र स्टेट, जे महाराष्ट्र सोडून बिहार असतील, युपी असेल, पंजाब, हरियाणा यासाठी काही रिझर्व्ह सीट ठेवलेल्या असतात. तर त्या 12 सीट्स आणखी इथं शिल्लक आहेत. एनआरआय म्हणजे नॉन रेसिडेन्शियल ऑफ इंडियन, तर जे परदेशी राहतात, भारतीय आहेत परंतु त्या सध्या परदेशी राहतात, अशा विद्यार्थ्यांसाठी 8 सीट्स इथं शिल्लक आहेत. आणि बाकी एससी साठी 5, जनरल एससी 5, फिमेल 2, एसटी 4, 1. त्यानंतर इथं ईडब्ल्यूएस पहा 3, 1, एससीबीसी फक्त 1 जागा शिल्लक आहे. ओबीसीच्या 12 आणि जनरलच्या आणि फिमेलच्या 3. तर असं रिपोर्ट तुम्हाला प्रत्येक कॉलेजचा या ठिकाणी दिसून येईल. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर पहिल्याच राऊंड मध्ये सर्व जागा अलॉट झालेल्या आहेत. तर मी ते देखील तुम्हाला सांगितलं होतं की घाबरून जाऊ नका. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज मिळालेलं नसतं, त्यामुळे ते बेटरमेंट वगैरे करतात किंवा काहींचं डॉक्युमेंट रिजेक्ट होतं, काही ऍडमिशन साठी जात नाहीत. त्यामुळे सेकंड राऊंड मध्ये देखील जागा शिल्लक राहणार आहेत. आणि फक्त सेकंड राऊंड मध्येच नाही तर थर्ड राऊंड मध्ये, फोर्थ राऊंड म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड पर्यंत या जागा काही ना काही थोड्याफार शिल्लक राहतात.
तर याची कशी प्रोसिजर आहे हे डिटेल तुम्हाला अपडेट शेवटच्या राऊंड पर्यंत मिळत राहील. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी आणखीन एक एक्झाम्पल देतोय. आता मला सोलापूर दयानंद कॉलेजची वॅकन्सी पाहिजे किंवा मुंबई युनिव्हर्सिटी मधील GLC कॉलेज पाहायचंय, तर ते इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचंय. आता मी सोलापूरचं कॉलेज पाहायचं असेल मला, तर या ठिकाणी मला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर हे चेक करावं लागेल. तुम्हाला जर विद्यापीठाचं नाव माहित नसेल तर ते कुठं आहे ते जरी माहिती असेल तरी तुम्ही सर्च करू शकता. फॉर एक्झाम्पल इथं गडचिरोली शेवटला आहे, जळगाव आहे, सोलापूर, नागपूर, अमरावती, पुणे, मुंबई. तर आता मुंबई मधलं पाहायचं असेल तर तुम्ही यावरती क्लिक करा. आता मला सोलापूरचं पाहायचं तर मी सोलापूर युनिव्हर्सिटीवरती क्लिक करतोय. त्यानंतर आता इथं सिलेक्ट कॉलेजमध्ये 3 फक्त कॉलेज आहेत आणि त्यापैकी मला DGB दयानंद लॉ कॉलेजचं पाहिजे, तर इथं मी सिलेक्ट करून शो वॅकन्सी यावरती क्लिक करेन. इथं देखील पहा ओपन जनरलच्या 12 सीट्स आहेत. अदर दॅन महाराष्ट्र स्टेट जनरल 10 सीट्स आहेत. फिमेल ओपनच्या 4 सीट्स शिल्लक आहेत. SC साठी 6, फिमेल साठी 2, ST जनरल 2, अशा भरपूर सीट्स आणखीन या ठिकाणी शिल्लक असलेल्या तुम्हाला दिसून येतील. तर मित्रांनो काळजी करू नका, या राऊंड मध्ये देखील जवळपास 40 ते 50 सीट्स, या 50% सीट्स शिल्लक आहेत. तर यावरती तुम्हाला ऍडमिशन भेटून जाईल. याच्यामधून आणखीन काही विद्यार्थ्यांचे ऍडमिशन रिजेक्ट होतील डॉक्युमेंट नसल्यामुळं. त्यामुळे तुम्हाला 3rd राऊंड मध्ये 4th राऊंड मध्ये शेवटच्या राऊंड पर्यंत तुम्हाला चान्स असणार आहे. आणि जशी जशी प्रोसेस पुढे जाईल तसं प्रत्येक A to Z अपडेट तुम्हाला चॅनलवरती मिळून जाईल. त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.